नमस्ते, मी उमा. तुमचं उमाज किचनमध्ये अगदी मनापासून स्वागत. आज मी तुम्हाला सगळ्यांना आवडणाऱ्या चटपटीत भेंडीपासून एकदम कमाल रेसिपी बनवून दाखवणार आहे. तर खरंच या पद्धतीने तुम्ही नेहमी भेंडी बनवाल. ही भेंडी एकदम छान होते. तर तुम्ही ही भेंडी स्टार्टरमध्ये सुद्धा खाऊ शकता, साईड डिश म्हणून सुद्धा खाऊ शकता किंवा चपाती बरोबर सुद्धा तुम्ही ही भेंडी खाऊ शकता. इतकी मस्त आणि झटपटीत अशी ही रेसिपी बनवून तयार होते. तर बघा, इथे मी भेंडी घेतलेली आहे. अगदी थोडीच भेंडी घेतलेली आहे. तर चहासोबत खाण्यासाठी मी ही भेंडी बनवत आहे. भेंडी हे कट करण्यापूर्वी स्वच्छ पाण्याने हे 2 वेळा धुवून घ्यायचं आणि कॉटनच्या कपड्याने हे भेंडी पुसून घ्यायचं आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ही भेंडी कट करून घ्यायची. तर तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल, माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर एक सबस्क्राईब करून घ्या. तर माझ्या चॅनलवरती बऱ्याचशा नवीन पद्धतीच्या एकदम सोप्या पद्धतीत व्हिडिओ पाहून तुम्हाला समजण्या इतपत हे नवनवीन रेसिपीज असतात आणि त्याचबरोबर टिफिनसाठीच्या अशा वेगवेगळ्या रेसिपी मी नेहमीच अपलोड करत असते. त्यामुळे नक्कीच तुम्हाला फायदा होईल. तर इथे पहा, अशा पद्धतीने मी संपूर्ण भेंडी हे कट करून घेणार आहे. तर बघा, इथे मी संपूर्ण भेंडी अशा पद्धतीने कट करून घेतलेली आहे. आता मी हे भेंडी गोलाकार कट केलेली आहे, पण तुम्हाला हवं असल्यास तुम्ही उभ्या स्लाइसने देखील कट करू शकता. तर बघा, इथे मी संपूर्ण भेंडी एका प्लेटमध्ये काढून घेतली. भांडं थोडं पसरटच घ्यायचं घेताना आणि छान अशी मोकळीसुद्धा करून घेतलेली आहे. आता यामध्ये 1 चम्मच मी मीठ हे टाकून घेतले. काही बेसिक मसाले यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत. 1 चम्मच गरम मसाला आणि 1 चम्मच मिरची पावडर टाकायचं. तर बघा, त्याचबरोबर थोडीशी अशी हळद घालते. अगदी थोडीशी हळद यामध्ये घालायचे. आता यामध्ये अर्धा लिंबू हे पिळून घ्यायचं. लिंबाच्या ऐवजी तुम्ही यामध्ये चाट मसाला देखील घालू शकता. लिंबू हे पिळल्यामुळे एकदम चटपटीत अशी ही रेसिपी बनते. आता यामध्ये 2 चम्मच आपल्याला कॉर्नफ्लॉवर हे टाकायचे. आता ही भेंडी छान असं मिक्स करून घ्यायची. आता यामध्ये अजिबात पाणी हे टाकायचं नाही. आपण लिंबाचा रस टाकल्यामुळे हे थोडंसं ओलसर झालेलं आहे. शक्यतो हे हातानेच मिक्स करून घ्यायचं, म्हणजे मसाले हे भेंडीला सर्वत्र लागले जातात. हाताने हे छान असं भेंडी मिक्स करून घ्यायची आहे. खूप जास्त कॉर्नफ्लॉवर यामध्ये टाकायचं नाही. जर तुम्हाला हे भेंडी भजी जसं आपण बनवतो ना तसं हवं असेल ना, तर बेसनचं बॅटर हे तयार करून यात भेंडी हे डीप करून फ्राय करून घेऊ शकता. तशी देखील खूप छान अशी क्रिस्पी होते आणि अशा पद्धतीने आपण बनवत आहे ती चटपटीत, चटकदार आणि कुरकुरीत अशी भेंडी आपण आज बनवत आहोत. तर गॅसवर मी कढई ठेवलेले आहे. कढईमध्ये हवे तेवढे तेल हे टाकायचं आणि तेल हे कडकडीत गरम झालं तर गॅसची फ्लेम ही लो ठेवायची. लो हीटवर आपल्याला ही भेंडी तळून घ्यायची आहे. भेंडीची भाजी बनवायला खूप जास्त असा उशीर लागतो, पण झटपट आपल्याला क्रिस्पी टेस्टी भेंडी बनवायची असेल तर यानुसार तुम्ही भेंडी हे बनवू शकता. चपाती भाकरीबरोबर तर एकदम भन्नाट अशी ही रेसिपी लागते. छान कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला ही भेंडी तळून घ्यायची आहे. साधारण 2-2.5 मिनिटात हे भेंडी तळून तयार होते. 2-2.5 मिनिटानंतर हे भेंडी तळल्यानंतर प्लेटमध्ये काढायचं. फार जास्त तेलामध्ये पण ठेवायचं नाही, ते करपले जातात. बघा, 2 मिनिटं ही भेंडी मी छान अशी कुरकुरीत अशी तळून घेतलेली आहे. आता प्लेटमध्ये हे भेंडी सर्व काढून घेते. भेंडी शिजायला फार जास्त वेळ लागत नाही आणि ती तळल्यामुळे लवकर शिजली जाते. इथे मी तेल निथळून संपूर्ण भेंडी हे काढून घेतलेली आहे. ते बघा, अगदी मस्त कुरकुरीत चटपटीत अशी ही भेंडी बनवून तयार झालेली आहे. हवं तर तुम्ही थोडंसं वरतून
चाट मसाला हे टाकू शकता। खूप छान अशी ही भेंडी लागते। तुम्ही एकदा ही भेंडी ट्राय करून पहा आणि एक लाईक अवश्य करा। तर पुन्हा भेटूया अशाच एका भन्नाट रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय।